हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज मला ओंकार घेऊन चाललं कुठेतरी फिरायला. तर कुठे एक्झॅक्टली फिरायला तर हे मला पण माहीत नाही आहे. तो त्या प्लेसवर आधी जाऊन आलेला आहे. मी फर्स्ट टाईम त्या प्लेसवर झालेली आहे. मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे तिथे जाण्यासाठी. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा आणि ब्लॉग कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. गणपती बाप्पाचे दर्शन घेऊया. डॅमला जाणारा रोड आहे. किती सुंदर रोड आहे. ॲक्च्युली असं वाटतं ना मूवीमधले वगैरे दाखवतात ना कधी कधी असे भारी वाटतात. म्हणजे रस्ता खूप छान आहे. ट्रॅफिक नाही, गाडी नाही, काय. बारवी डॅमला आणि तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघा आता आम्ही कसं एन्जॉय करतोय आणि काय करतोय ते. चला. कोणाला बोलले ते? ओंकार घे ना मला. नको नको. झेंडेसर असताना बोलणं होईल का? नाही, झेंडेचं तुम्ही बोलू नका. ते बोलते. हा बोला. हा बोला. 1 2 3 म्हणा. मी म्हणतो तुम्ही नका बोलू काहीच. 1 2 3 मी बोलते 1 2 3 स्टार्ट. मिस यू मिनाल. ओके, दुःखात बोला जरा. असं खरेखर त्यांना आठवतात तसे ते दुःख येणार नाही. मिनल म्हणजे तुमच्यासाठी आहे ना. पंकज भाऊजी काहीतरी बोलतायत. एक मेसेज आहे.
जो की आम्ही लिहून दिलाय. आम्ही लिहून नाही दिला, ते मनापासून बोलतात. पण मनापासून बोलतो ना, पण त्यांना असं वाईट नाटक तेवढी आठवण येते. असं फेशियल रिॲक्शन बिलकुल नाही आहेत तशा. तुम्ही एकदा ही क्लिप बघा आणि वाटलं तर खरंच तुम्ही नेक्स्ट वीक मध्ये तुमच्यासाठी आम्ही परत येतो तुमच्यासोबत. तुम्ही तिकडे बघा, तुम्ही सगळे तिकडे बघा. हां मी हां बोला. 1 2 3 स्टार्ट. हां स्टार्ट. मीनल तू यायला पाहिजे होती, तुला खूप मिस करतोय. स्टार्ट. मिस यू मीनल. का मिस करताय? पण मिस का करताय? आता काय सांगू, का मिस का करताय? आठवण येते तुझी का, म्हणजे कारण नाही पाहिजे ना मीनलला मिस करायला. ओके गुड गुड. ते तेवढे आता फक्त असं पकडून आणि तू पाडायला नाही पाहिजे. ह्यांचं काय चाललंय एकदा बघा. गणपती बाप्पा आता आम्ही दुसरा रस्ता चूज केलाय तिथपर्यंत पोहोचण्यासाठी. आमची इच्छाच आहे, आम्हाला तिथपर्यंत पोहोचायचंच आहे. त्याच्यामुळे आम्ही जातोय. म्हणजे आम्ही जास्त पण आतमध्ये नाही जाणार आहे. आम्ही सेफ्टी प्रिकॉशन्स घेऊनच करणार आहोत जे पण करणार आहोत. खूप आतमध्ये जाणार नाही आम्ही, एकदम नॉर्मल जाणार आहे. आणि पाऊस खूप जास्त वाढला आहे. तुम्ही रस्ता बघा आता कसा आहे. थोडंसं जंगल ट्रेकिंग करत आम्हाला तिथपर्यंत पोहोचायला लागतंय. हां हे बघा अशा पद्धतीत थोडेसे कष्ट घ्यावे लागत आहेत पोचा. बरं ठीक आहे, जाऊ दे. आपण नाही परत जायचं, आपल्याला रिटर्न त्या बाजूने यावं लागेल. मी रस्ता म्हणजे फोटोज काढूया. काय झालं आता तुम्ही सांगा. आता नाही सांग. चुकलेली आहे, सॉरी. मिस यू मिनल. कुठले डॅमला? जांबे, जांबे डॅम. मुरबाडचे पण डॅम चांगलेत ना. कुठले? जांबे डॅमला जाऊ ना. जांबे मिस यू मिनल. पूर्ण स्क्रिप्टेड. तू पूर्ण नाव घे ना मग. एक काम कर मग उखाण्यातच घ्या. हा उखाणा घे, उखाणा घे. भाजीत भाजी, मेथीची भाजी. मिनल माझ्या प्रीतीची भाजी, भाजी मेथीची. तो नको, तो कॉमन झाला खूप. हा एकच आहे सगळ्यांना. चला तो जो ह्या अजून अनमॅरिड आहेत पण मी कोणता ह्यांचे घेतला होता उखाणा? इतके उखाणे पाठ आहेत नाही. सगळ्यांना सजेस्ट करू शकतात उखाणे. मी कोणता उखाणा घेतला होता? केव्हा? तुमच्या लग्नात. मला लास्टच आठवतंय. कोणता? कशी वाटली मग तुमची वहिनी? नाही, हा हेच होतं. त्याच्यानंतर पण एक त्याच्यानंतरच नाही आठवत आहे मला. मग आता घेऊन टाका, जाऊ दे. घेऊन टाका, जाऊ दे. ऑन काय कॅमेरा. होतं सांग, मला पण आठवत नाही पूर्ण काय होतं ते. तू तुझा घे. यांना एवढे उखाणे तयार करतात ना वहिनी, तुम्ही इमॅजिन पण करू नाही शकत. कविता कविता बनवले त्यांनी. कुठला घेतलेला? पावडर फसवलं. कविता नाही तुला. अरे हा 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 बरोबर, तोच घेतला होता. पण आता ह्यांचा समज सगळ्यांकडे एवढी भिजली आहे मी. शांत ओंकार सर उखाणा घेताय. अरे नाही नाही असंच सांगतोय कोणता घेतला होता तो. हा बोला ना मग, बोला. बोला. ती नाही बोलली होती मला, तरी मग मी घेतला होता. हा बोला ना मग परत. साखरेचं पोत सुईने उसवलं इकडे आणि सिस्टरने मला पावडर लावून फसवलं. पावसात एवढी भिजली आहे तरी पण आमच्या दोघांमध्ये कोण गोरे दिसतंय? अरे एवढं चांगलं फाउंडेशन लावून आली. ते पण जातंय बघा. मोठे कविता. एक पण कविता बनवली नाही अजून. हा एक आता झेंडे एक पण कविता बनवली नाही तुम्ही अजून वहिनींवर. हा तू नाही ते नाही ते नाही. अहो, खूप छान बनवतात ते. एकदम भारी. सरडे वगैरे जंगल सगळे पाणी सगळं काय घेऊ शकतात ते. इतकं छान बनवतात ते. वहिनी तुम्ही आता बनवू नकोस, जाऊया चला. नाही एक झाला पाहिजे. त्यांना झालं, ओंकारला झालं, मग आता तुम्हीच राहिले. तुमचं पण झालं पाहिजे. बघा वहिनी, तुम्ही असताना आठवेना आणि आम्ही असल्यावर 101 उखाणे सुचतात त्यांना. उखाणे कुठं मी ते उखाणे, कविता सगळं काही. हो, हे पण नाही, त्याला साक्षी आहेत. मी जर खोटं बोलत असेल किंवा आम्ही खोटं बोलत असेल तर येतात की नाही ह्यांना? हा येतात. बघा ओंकार सर खोटं बोलतील का? नाही रे मला आठवेना. नाही आठवलंच पाहिजे ना. असं कसं काय व्हायरल तुमचे सगळे उखाणे? तुम्ही बघितले? नाही मी नाही ऐकले. वाचले ना मी कधी वाचले? खोटं नाही बोलत. नो स्क्रिप्टेड व्हिडिओ जे आहे ते जसं असेल तसं. मी
काय तयार केलेलं मला पहिला आठवू दे. पण मी पण ऐकलंय बरं का, मी जेवढं कधी गेली ना त्यांना सहज काही पण सुचतं, काही पण म्हणजे असं पोएटिक लाईन्स बोलतात ते. एक वर्ष झालं ते आता बंद हा ना, झालं ते सगळं. बंद झालं. हो बंद झालं. अहो आता रिसेंटली आपण गेलो तेव्हा बोलले तुम्ही थांबा ना, भुकेचं थोडासा कंट्रोल करा, मला ऐकायचंय. पण तेच म्हणतोय, नाही नाही, एकदा होऊन जाऊ दे. पावसाचं पाणी वहिनींसाठी. जांभळ्या डांबळ्या जाऊया आता हळूहळू. चला, अहो तर वहिनीचं नाव नाही घेतलं बिचाऱ्या. नाव काय ग? हे नाव चिकन क्रिस्पी खाणार का? नो, अरे चिकन क्रिस्पी खाऊन बघ. तुम्ही खा, मी नाही खाऊ शकत. तुम्ही ट्राय करून बघा. कुठे जायचं जेवायला? पंकज समोरच जाऊ ना, चला. निसर्गालाच जाऊ. सगळंच बरं राहील. इथे ढाबे बिबे नाही या साईडला जवळ. नाही इकडे नाही. इकडं नाहीये. बदलापूर इकडे ऑप्शन नाही. नाही ऑप्शनच आहे बदलापूरपर्यंत. नको लय लांब आहे बदलापूर आपल्याला. मग मुरबाडच बरं आपल्या पडेल. मुरबाडला जाऊन सेंट्रल. परत तिकडं जांभे डॅमला जाता येईल आपल्याला. पंकज एकदाच मिस यू होऊ दे. पंकज नको, लोक आता खरंच बोर होते. पंकज मिस नाही फक्त बोलू शकतोय, तो करू नाही शकत काही. एक मिनिट थांबशील ओंकार? छोटूस ट्रेकिंग आहे, छोटूस ट्रेकिंग. कोणतरी पडलं पाहिजे होतं आपल्यातलं. तुझ्याकडे अपेक्षा होती. हा, डोके सर पडा ना जरा, कोणतरी पडलं पाहिजे. वहिनींच्या ब्लॉग साठी पडावं. इथून या, आम्ही आलो होतो तो. हा इथे चिखल आहे. पाय जास्त मध्ये जाईल. तेच सांगतो. आता आम्ही निघालो लंच करायला, तर आम्ही कुठे थांबतोय काही माहीत नाही आहे. बघू, ठरवलं असं काही नाही आहे कुठे जायचं एक्झॅक्ट. जिथे चांगलं वाटते तिथे आम्ही जाऊ. हॉटेल निसर्ग. बाकी लोक कुठे गेले आपले? आमच्या पंकज सरांची एक स्टोरी आहे, ती स्टोरी ऐकायची. नाही नाही, तुम्ही सांगा तुमची स्टोरी, तुम्ही सांगू शकता. बरं कोणीतरी सांगा, काहीतरी सांगा. ठीक आहे, मी सांगतो. हां सांगा. मिस यू मिनल. सांगा. नंतर मोठा व्लॉगिंग त्याचा. त्यासाठी नाशिकला या म्हणते. हे जे त्यांच्या बायकोला मिस करत होते ना, त्यांना राहवत नव्हतं, त्याच्यामुळं फायनली ते त्यांच्या बायकोला भेटायला आता निघालेत. एवढ्या अर्जंटमध्ये जे काही प्लॅन नव्हता तरी पण ते चाललेत. अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोला. आणि मिस यू वहिनी. बाय बाय बाय. पोहोचतायत 3-4 तासात पोहोचतायत. बाय बाय. तर काहीच आम्ही ॲक्च्युली आज गेलो होतो बारवी डॅमला. आम्हाला थोडंसं जवळ आहे बारवी डॅम, आम्ही तिथेच गेलो होतो. असा एकदम म्हणजे खूपच सडन प्लॅन होता. हे काहीच प्लॅन नव्हता आधी, की आम्ही ठरवलं आहे की आम्हाला तिथे जायचं आणि आम्ही गेलो. आणि ॲक्च्युली छान आहे व्ह्यू तिथे, पण बघण्यासारखं आहे खूप काही. पण आय गेस आम्ही ज्या टायमिंगला तिथे पोचलो होतो त्यावेळेस पाण्याचा प्रवाह थोडा वाढला होता आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला पाण्याच्या खूप काही जवळ जाऊ दिलं नाही. म्हणजे भले मी त्यावेळेस बोलली की आमचा पचका झाला आणि आम्हाला तिथे जाऊ दिलं नाही, पण हे आमच्याच सेफ्टीसाठी होतं. सो इतकं काही नाही, ठीक आहे. थोडंफार आम्ही जवळ जाऊन फोटोज वगैरे काढले. दॅट्स इनफ, बिकॉज
खूप जवळ जाऊन त्यांची पण रिस्पॉन्सिबिलिटी असते. कोणाला काही झालं वगैरे तर आपलं बघून अजून कुणीतरी त्या पाण्याजवळ येण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्यामुळे मे बी त्यालाही काही होऊ शकतं. त्याच्यामुळे ठीक आहे, खूप जवळ जायला नाही भेटलं तर एवढं काही नाही आहे. नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊ आम्ही पुन्हा. पण खरंच पाण्याचा प्रवाह खूप जास्त होता म्हणून आम्ही नाही गेलो. तर इट्स ओके. आणि म्हणजे मला पण तुम्हाला हेच सांगायचं आहे की जेव्हा पण तुम्ही पावसाळ्यामध्ये वॉटरफॉल किंवा डॅमला वगैरे जाता तर तिथे तुम्ही स्वतःची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की म्हणजे मी फर्स्ट ब्लॉग जो टाकला आहे त्याच्यामध्ये पण आम्ही जेव्हा माळशेज घाटाने जात होतो बऱ्याच ठिकाणी म्हणजे पोलीस आहेत. जसं काळू रिव्हर वॉटरफॉल आहे तिथेसुद्धा बरेच पोलीस होते. म्हणजे असे खूप सारे इन्सिडेंट्स आपण आजकाल ऐकतो आहे आणि त्यांची जेवढी रिस्पॉन्सिबिलिटी आहे तेवढीच जास्त आपली स्वतःची काळजी घेणे ही आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर पावसाळ्यात फिरताना थोडंफार सेफ्टी, स्वतःची काळजी आणि प्रिकॉशन्स प्लीज सगळ्यांनी घ्या. ते आपल्या स्वतःसाठी जास्त चांगलं आहे. त्याच्यामुळे बस करा प्लॅन, जा, एन्जॉय करा. कारण की हाच एक सीझन असतो, हे आपल्याला उन्हाळ्यात बघायला मिळत नाही. पावसाळ्यात निसर्ग जितका जास्त खुललेला आहे तितका तो उन्हाळ्यात नसतो. हा पिरियड आहे की आपण बाहेर फिरू आणि निसर्गाचा आनंद घेऊ. पण आनंद घेताना सेफ्टी घेणं तितकंच गरजेचं आहे. तर आम्ही घरी पोचलो होतो आय गेस 6 वाजता काहीतरी. आणि खूप दमलो होतो, खूप जास्त दमलो होतो. आणि त्याच्यामुळे आम्ही थोडा आराम केला. विचार केला 1 तास आम्ही आराम करू. पण 3 तास कसं झाले आम्हालाही समजलं नाही. कारण की आम्ही जितकं जास्त दमलोच होतो. कारण की खूप जास्त बॉडी पेन व्हायला लागली होती. त्याच्यामुळे आत्ता जस्ट आम्ही उठलो आहे, आमचा आराम झाला आहे. आणि त्याच्यामुळे व्हिडिओचा एंड करायचा राहून गेला होता. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चॅनलला खूप जास्त प्रेम द्या.